ओम नमो भगवते वासुदेवाय. ऋषभदेव आपल्या मुलांना उपदेश करताना म्हणाले की ज्याला माझ्यापर्यंत येण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना असं वाटतं की माझा अनुग्रह मिळणं हेच परमपुरुषार्थाचं लक्षण आहे, परमपुरुषार्थाचं साधन आहे, तर मग ती व्यक्ती कोणी असू देत, राजा असो, गुरु असो किंवा आईबाप असो, त्यांनी आपल्या प्रजेला, राजानं आपल्या प्रजेला जे अज्ञ आहे, अडाणी आहे, अविद्येमध्ये रममाण आहे, अशा प्रजेला माझ्याबद्दलचा बोध करून दिला पाहिजे. गुरुनं आपल्या शिष्यांना वर जो सांगितलाय, मागे जो सांगितला तसाच उपदेश त्यांनी करून जागृत करायला पाहिजे. आणि वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना हा जो आधी उपदेश केलाय तसाच उपदेश करायला पाहिजे. याचं कारण असं आहे की अनेक जन्मापासून ठाण मांडून असलेलं जे चित्तातलं अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळं माणसं आपल्या वाट्याला आलेलं कर्म हाच पुरुषार्थ समजतात. पण जर यदा कदाचित असा पुरुषार्थ समजून अशी कर्म ते करत राहिले, आपण नाना प्रकारे उपदेश करून सुद्धा, तर त्यांच्यावर न रागवता त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बाबा, तुम्ही हे जे काही करताय ह्या कर्मातून तुम्ही पुन्हा या संसारामध्ये अडकणार आहात. या संसारातून जर बाहेर पडायचं असेल तर हा जो उपदेश आहे, अहंकार पहिला घालवायला पाहिजे. तर तो उपदेश त्यांच्या गळी कसा उतरवता येईल याचा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. कारण नुसतं रागवून काही होत नाही, उलट जेवढं आपण रागवू किंवा विरोध करू तेवढी त्यांची ती कर्म करण्याची प्रवृत्ती आणखीन जोर धरते. आणि हे न करता विषयासक्तीयुक्त अशा काम्य कर्मांमध्ये, सकाम कर्मांमध्ये जर त्यांना आपण प्रवृत्त केलं तर त्याचा अर्थ असाच आहे की एखाद्या आंधळ्याला जाणून बुजून बुद्धिपुरस्सर एखाद्या खड्ड्यात ढकलणं. आणि मग असं जर आपण एखाद्या आंधळ्याला, अडाणी माणसाला खड्ड्यात ढकलत असू तर त्याच्यातून भलं तरी कल्याण तरी कोणाचं होणार आहे? ना ढकलणाऱ्याचं कल्याण होईल, ना खड्ड्यात पडणाऱ्याचं कल्याण होईल. तेव्हा आपलं खरं कल्याण, आत्यंतिक हित कशामध्ये आहे हे जर सामान्य लोकांना कळत असेल त्यांच्या ठिकाणच्या अज्ञानामुळं, आणि नानाविध अशा भोग कामनांमध्ये ते अडकत असतील किंवा क्षुल्लक क्षुद्र तुच्छ अशा विषयांमध्ये, त्यांच्यापासून मिळणाऱ्या सुखामध्ये जर ते अडकून परस्परांमध्ये वैर साधत असतील, एकमेकांची हत्या करत असतील, भांडत असतील, तर त्यांच्या ठिकाणी हा विचारच येत नाही की ह्या वैरामुळं, या विरोधामुळं, या हत्यांमुळं, या भांडणांमुळं आपण नरकासारखी अनेक प्रकारची घोर दुःख पदरात पाडून घेतोय. उलट व्हायला असं पाहिजे की एखादा जर खड्ड्याकडे जात असेल आणि शहाण्या माणसाला तर ते दिसलं तर त्यांनी त्या खड्ड्यात पडण्यापासून त्याला परावृत्त करायला पाहिजे. आणि जो खरोच ज्ञानी मनुष्य आहे तो असंच करतो की लोकांना सावध करतो की बाबा रे, पुढे खड्डा आहे किंवा पुढे धोका आहे, तुम्ही हा धोका पत्करू नका, त्या खड्ड्यात पडू नका. आणि उलट त्यांनी तो खड्डा सोडून जो चांगला मार्ग आहे, भगवत प्राप्तीचा मार्ग आहे, या संसार बंधनातून सुटून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग धरण्यासाठी सामान्य जनांना प्रवृत्त करायला पाहिजे. गुरुर्न सस्यात स्वजनो न सस्यात, पिता न सस्यात, जननी न सस्यात, दैवन्न तस्या अन्न प्रतिष्ठ सस्यात, नमो चेत यत् समुपैत मृतम्.
ऋषभदेव म्हणाले की देहाला तर मृत्यू आहेच, तो काही टळत नाही, पण मी केव्हा ना केव्हा तरी मरणारे ही जी जीवाच्या ठिकाणी भीती आहे, ती भीती घालवणं हे प्रत्येक गुरुचं, प्रत्येक पतीचं, प्रत्येक पित्याचं, प्रत्येक स्वजन म्हणणाऱ्यांचं, प्रत्येक दैवताचं, ह्या सगळ्यांचं ते कर्तव्य आहे. आणि ही मंडळी जर आपलं कर्तव्य पार पाडत नसतील तर गुरु सुद्धा गुरु नव्हे, पती पती नव्हे, पिता पिता नव्हे, स्वजन स्वजन नव्हे, दैवत दैवत नव्हे. कारण ही जी भीती ठाण मांडून बसलेली असते, त्या भीतीमुळेच माणसं तो मृत्यू टाळण्यासाठी नानाविध कर्म करीत असतात आणि कर्मबंधनात पडत असतात. तुम्हाला असं वाटेल की ह्या शरीरात मी जो आलोय, हा जो माझा अवतार आहे, हे कोणालाही कळेल नाही. म्हणाले इदं शरीरम मम दुर्विभाव्यम तत्वं हिमे हृदयं यत्र धर्मः पृष्ठे कृतो मे यदधर्म आराध अतो हि माम ऋषभम राहुरार्याः. की माझ्या या अवताराचं, या देहाचं रहस्य सर्वसामान्य माणसांच्या बुद्धीमध्ये शिरणार नाही, त्यांना त्यांच्या बुद्धीच्या आवाक्यातलं असणार नाही. कारण शुद्ध सत्वगुण हेच माझं हृदय, माझ्या हृदयात तोच ठासून भरलेला आहे. आणि त्या शुद्ध सत्व गुणामध्येच धर्माची स्थिती आहे. कारण मी अधर्माला माझ्यापासून खूप मागे दूर ढकलून दिलेला आहे. आणि म्हणूनच संत सत्पुरुष मला ऋषभ असं म्हणतात. वास्तविक तुम्ही सगळे माझ्या त्या शुद्ध सत्वमय अशा हृदयातूनच निर्माण झालेले आहात, जन्माला आलेले आहात. आणि म्हणून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी सगळं सोडून तुम्ही सगळ्यांनी तुमचा जो ज्येष्ठ बंधू आहे भरत, त्याची सेवा करायला पाहिजे. ती तुम्ही त्याची सेवा जर केली तर धर्मसेवा करण्याचा श्रेय तुम्हाला मिळेल. ज्येष्ठो भ्राता पितुस्तमान, माझी वेगळी सेवा करायची आवश्यक नाही. तुमचा जो ज्येष्ठ बंधू आहे, वडील बंधू आहे भरत, त्याची जरी तुम्ही सेवा केली, त्याच्या आज्ञेमध्ये जरी तुम्ही राहिलात, तरी ती माझी सेवा केल्यासारखंच आहे. आणि माझं जे प्रजापालनाचं कर्तव्य आहे, ते कर्तव्य पार पाडण्यासारखं होईल. पुढे त्यांनी एक चढती श्रेणी सांगितली की म्हणाले सर्वसामान्य भूतमात्रांपेक्षा वृक्ष हे अत्यंत श्रेष्ठ आहेत. त्या वृक्षांपेक्षा चालू शकणारे जे जीव आहेत ते श्रेष्ठ आहेत. त्यात सुद्धा कृमी कीटकांपेक्षा ज्ञानयुक्त पशु जे आहेत ते अधिक श्रेष्ठ आहेत. ह्या पशूंपेक्षा माणसं अधिक श्रेष्ठ आहेत. आणि माणसांपेक्षा भगवान शंकरांचे जे गण आहेत, प्रमथ गण आहेत, ते श्रेष्ठ आहेत. त्या प्रमथ गणांपेक्षा गंधर्व श्रेष्ठ आहेत. गंधर्वांपेक्षा सिद्धचारण वगैरे श्रेष्ठ आहेत. आणि या सिद्धचारणांपेक्षा सुद्धा किन्नरादी श्रेष्ठ आहेत. त्यांच्यापेक्षा असुर, असुरांपेक्षा देवता आणि देवतांपेक्षा सुद्धा इंद्र श्रेष्ठ आहे. पण ही श्रेष्ठत्वाची मालका इथंच संपत नाही. ते म्हणाले इंद्रापेक्षा ब्रह्माजींचे, दक्षाजी जे पुत्र आहेत, प्रजापती आहेत, ते श्रेष्ठ आहेत. ब्रह्मदेवांच्या पुत्रांमध्ये रुद्र हे सर्वात श्रेष्ठ आहेत. पण ते ब्रह्मदेवांपासूनच जन्माला आले असल्यामुळं ब्रह्मदेव ह्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. पण ब्रह्मदेव श्रेष्ठ मानावेत तर ते माझ्यापासूनच निर्माण झालेत. माझ्या नाभिकमलातूनच ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. त्यामुळे ब्रह्मदेवापेक्षा मी श्रेष्ठ आहे. पण खरं सांगू का की ज्यांच्या मुखामध्ये अपौरुषेय वेद नित्य नांदतायत असे ब्राह्मण हे माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आणि म्हणून मी त्यांना
पूज्य मानतो. दैवाधीनं जगत सर्वं मंत्राधीनं तु दैवतम ते मंत्राः ब्राह्मणाधीनाः ब्राह्मणो मम दैवतम. संपूर्ण ब्रह्मांडाचं संचालन करणाऱ्या ज्या देवता आहेत, ह्या देवता मंत्राधीन आहेत. मंत्रांच्या आधारे त्यांना आवाहन करता येतं. सगळ्या देवता ज्या संपूर्ण ब्रह्मांडाचं विविध प्रकारे संचालन करतात, पण त्यांचं आवाहन मंत्रांच्या द्वारेच केलं जातं. आणि हे मंत्र केवळ ब्राह्मणांच्या मुखातच असतात. आणि म्हणून ब्राह्मण हे माझं दैवत आहे असं एका ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पुढे ऋषभदेवाने त्यांच्या मुलांना बराच काही उपदेश केला. तो काय होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.